चला आजचा जो आपण टॉपिक बघणार आहोत तो आहे नारी शक्ती वंदन विधेयक. तर या विधेयकाबद्दल आज आपण या ठिकाणी माहिती बघणार आहोत. या विधेयकावर 100% येणाऱ्या कंबाईन किंवा राज्यसेवेच्या परीक्षेला प्रश्न राहणार. सोबत जेवढेही सरळ सेवेचे एक्झाम असतील किंवा इतर काही ग्रुप डी चे एक्झाम असतील त्याला देखील याच्यावर एक तरी प्रश्न येणार म्हणजे येणार. आता नारी शक्ती वंदन विधेयक काय आहे ते आपल्याला डिटेल मध्ये बघायचंय आणि याच्यावर काय काय प्रश्न येऊ शकतो ते पण आपल्याला या ठिकाणी बघायचंय. आवाज येतोय का क्लिअर? ओके ठीक. तर या विधेयकाबद्दल काय काय प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि हे विधेयक का पारित झालं याच्यात काय ते आपल्या या ठिकाणी डिटेल बघायचंय. तर बघा याला हेडिंग दिलंय मी 106वी अधिनियम 2023. त्याच्यामध्ये थोडं डिटेल आपण बघूया. तर हे जे विधेयक मांडलं ते कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल. कोणी? अर्जुनराम मेघवाल हे कायदा मंत्री आहेत. त्यांनी हे विधेयक मांडलं आणि त्यांनी जे विधेयक जे मांडलं त्याची तारीख दिली 19 सप्टेंबर 2023. कुठं मांडलं हे विधेयक? लोकसभेत. तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की जे विधेयक लोकसभेशी संबंधित असेल ते पहिले लोकसभेत जातं आणि जे विधेयक राज्यसभेशी संबंधित असेल ते विधेयक पहिले कुठे जातं? राज्यसभेत जातं. येतं लक्षामध्ये? मग हे विधेयक लोकसभेशी संबंधित होतं म्हणून हे विधेयक कुठे गेलं? लोकसभेत गेलं पहिले. कधी मांडलं? 19 सप्टेंबर 2023 ला. या विधेयकाचं नाव आहे नारी शक्ती वंदन विधेयक म्हणजेच महिला आरक्षण विधेयक 2023. महिला आरक्षण विधेयक 2023. मग त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 सप्टेंबर 2023 ला हे विधेयक लोकसभेत पारित झालं. कुठं पारित झालं? लोकसभेत. किती मतांनी? 454 विरुद्ध 2 मतांनी. म्हणजे 2 लोकांनी याच्या विरोधात मत दिलं. कोणी दिलं ते पण सांगेल. मग त्याच्या नेक्स्ट डेला म्हणजे 21 सप्टेंबर 2023 ला राज्यसभेत पारित झालं. 214 सदस्य त्या दिवशी हजर होते. टोटल राज्यसभेची सदस्य संख्या राहते 250. त्याच्यापैकी फक्त निवडून येतात 245. बाकी सगळ्या जागा रिक्त राहतात आणि 245च्या 45 सदस्य कधी प्रेझेंट नसले तर जेवढे पण सदस्य प्रेझेंट होते, किती सदस्य होते? 214 सदस्य प्रेझेंट होते. तर एवढ्या 200च्या 214,000 सदस्यांनी एकमताने त्या विधेयकाला काय केलं? पारित केलं. आता हे विधेयक लोकसभेत पारित झालं आणि कुठं पारित झालं? राज्यसभेत पारित झालं. आता हे विधेयक कोणाकडे जाणार? राष्ट्रपतीकडे जाणार. ते पण आपण पुढे बघूया. आता पहिले हे बघूया की हे कोण 2 नग होते की ज्यांनी त्याला विरोध केला. तर एक पक्ष आहे AIMIM, द ऑल इंडियन मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन. याचा मराठी अनुवाद आहे अखिल भारतीय मुस्लिम एकता संघ. नाव घेताना पण जिभेचे तुकडे पडतात. तर मराठीत सोपं नाव आहे अखिल भारतीय मुस्लिम एकता संघ. त्याचे सध्या लोकसभेत 2च खासदार निवडून गेले. तर पहिले स्वतः त्या पक्षाचे जे उद्गाता आहेत ज्यांनी हा पक्ष निर्माण केला आहे असुद्दीन ओवैसी आणि दुसरे इम्तियाज जलील. तर असुद्दीन ओवैसी हे हैदराबादवरून निवडून येतात खासदार आणि तज्ञ माणूस आहेत. स्वतः ते ऍडव्होकेट आहेत आणि त्यामुळे त्यांना लॉचं एकदम गंभीर नॉलेज आहे आणि अनेक बाबींमध्ये ते मुस्लिमांच्या बाबीने ते लढत असतात. अनेक विधेयकांचा त्यांचा विरोध असतो, काही ठिकाणी समर्थन असतं आणि त्यांचं जे विरोध जे असतो ते टेक्निकल लँग्वेज मध्ये ते सांगतात पण की मी याला का विरोध करतोय, नेमका माझा विरोध का आहे. तर ठीक आहे, असो तो नंतरचा मुद्दा आहे. या 2 लोकांनी त्याला काय केला? विरोध केला. मग हे विधेयक लोकसभेतून पारित झालं, राज्यसभेतून पारित झालं. मग हे विधेयक गेलं कोणाकडे? राष्ट्रपतीकडे. कधी गेलं? 28 सप्टेंबर 2023 ला. आणि 128वी घटना दुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपतीने काय केलं? स्वाक्षरी केली. काय केली? स्वाक्षरी केली. विधेयक किती होतं? हे 128 होतं. घटना दुरुस्तीत 106वी. ते पण एक्सप्लेन करेल मी कसं येतं. तर या ठिकाणी 128 घटना दुरुस्ती न म्हणता इथं 128 विधेयक म्हणा. विधेयकावर राष्ट्रपतीने काय केली? स्वाक्षरी केली. मग विधेयकाचे रूपांतर 106वी घटना दुरुस्ती अधिनियम 2023 मध्ये झालं. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की कुठलेही अधिनियम पास झाल्यानंतर त्याचं वर्ष देणं तिथं कंपल्सरी राहतं. तर पहिले कुठं गेलं ते विधेयक? गेलं लोकसभेत आणि तिथून कुठे गेलं ते?
राज्यसभेत. संसद म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा आणि विधानमंडळ म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद. ते विधेयक इथे जाण्याचा काही शक्यता नाही, फक्त कुठे गेलं ते लोकसभा आणि राज्यसभा. आता हे घटना दुरुस्ती विधेयक काय असतं हे आपल्याला बघायचंय आणि अधिनियम काय असतं. तर बघा, समजा विधेयक मांडलं 110, काय म्हणलं 110, आणि ते विधेयक काय झालं, बरखास्त झालं. विधेयक म्हणजे कच्चा चिट्टा जो अजून पारित झालेला नाहीये, ज्याचं अजून नियमात रूपांतर झालेलं नाहीये. परत मांडलं विधेयक 111, ते पण काय झालं, बरखास्त झालं. तुम्ही म्हटलं सर आज सुट्टी द्या, ते बरखास्त झालं. सर सहलीला जाऊ, ते बरखास्त झालं. सर आज लवकर सोडा, ते पण काय झालं, बरखास्त झालं. सर आज आम्हाला भरपूर अभ्यास करायचा, 2 तास लेक्चर एक्स्ट्रा घ्या, तर ते पारित झालं. तर ते कोणत्या मागण्या तुमच्या बरखास्त होतात आणि कोणत्या तुमच्या पारित होत आहेत. विधेयक 110 बरखास्त झालं, विधेयक 111 पण काय झालं, बरखास्त झालं. आता विधेयक 112 पारित झालं आणि पारित झाल्यामुळे त्याचा अधिनियम कोणता तयार झाला, 105. कारण की बरखास्त होणाऱ्यांची संख्या जास्त आहे, पण नियम तयार होणाऱ्यांची संख्या काय आहे, कमी आहे. लक्षामध्ये, मग ते अधिनियम 105 घटना दुरुस्ती आली. समजा 105 पर्यंत आकडा आला असं तुम्ही कन्सिडर करा. मग त्याच्यानंतर परत पुढे 113, 114, 115, 116 असे सगळे बरखास्त होत चालले, म्हणून अधिनियम तयार होत नाही. आणि असं बरखास्त होता होता कधी 90 विधेयक 128 काय झालं, पारित झालं. मग अनेक बरखास्त झाले, त्याच्यात काही पारित झाले. असं करता करता विधेयक 128 नंबर आला, ते काय झालं, पारित झालं. आता पुढचा अधिनियम तयार झाला 105 नंतर, अधिनियम 106, त्याला म्हणतात घटना दुरुस्ती. याचा अर्थ विधेयक पारित होतात किंवा बरखास्त होतात, तर ते पारित आणि बरखास्ताचे नंबर पुढे चालू राहतात. पण जे विधेयक पारित झालं, ते पारित होताच तिथं काय तयार होतो, अधिनियम, आणि त्यालाच काय म्हटलं आता, घटना दुरुस्ती. त्याला काय म्हटलं आता, घटना दुरुस्ती म्हटलं आता. येतं लक्षात. म्हणून 2 प्रकारे प्रश्न विचारला जातात आणि त्याच्यात विद्यार्थी कन्फ्युज होतात. तर ते 2 प्रकारे प्रश्न कसा आहे ते व्यवस्थित लक्षात घ्या. तर बघा, जे विधेयक होतं ते 128 विधेयक होतं. विधेयक किती होतं, 128. आणि जो घटना दुरुस्ती झाली किंवा जो अधिनियम झाला तो कितवा झाला, 106. तर प्रश्न जर असा आला की महिला आरक्षण विधेयक 2023 ही कितवी घटना दुरुस्ती होती, कितवी घटना दुरुस्ती होती म्हणजे कितवा अधिनियम होता, तर 106. उत्तर काय आलं इथे, 106. येतं लक्षामध्ये. कधी झाली, 2023 मध्ये. वर्ष पण लक्षात ठेवायचंय. आणि महिला आरक्षण विधेयक 2023 हे कितवे विधेयक होते, कितवे कच्चा चिट्टा होता, तर काय याचं उत्तर येणार, 128 आहे त्याचं उत्तर येणार. तर घटना दुरुस्ती किंवा अधिनियम किती होता, तर 106. विधेयक किती होतं, 128 होतं. प्रश्न काय विचारलाय त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करायचं. आता हे विधेयक काय होतं ते आपण समजून घेऊया. तर 106वी घटना दुरुस्ती अधिनियम 2023 कायदा काय तो समजायचा आहे आपल्याला. तर बघा, लोकसभा आणि राज्यसभा, राज्य विधानसभेतील अनुसूचित जाती एससी आणि अनुसूचित जमाती एसटी साठी राखीव असलेल्या जागांवर देखील 1/3 महिला आरक्षण लागू होईल. आणि याच्यामध्ये कलम ऍड करण्यात आली 330A. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 330A ही कलम आहे. येतं लक्षामध्ये. आता हा नियम परत एकदा एक्सप्लेन करतो. बघा काय होतं की लोकसभा आणि राज्य विधानसभा, लोकसभा जिथं आपण निवडून दिलेले खासदार राहतात आणि विधानसभा जिथं आपण निवडून दिलेले आमदार राहतात. राज्यसभेच्या खासदारांना आपण निवडून देत नाही आणि विधान परिषदेच्या खासदारांना आमदारांना पण आपण निवडून देत नाही. इथं 2 गोष्टी कॉन्सन्ट्रेशन करायचं. इथं राज्यसभा आणि विधान परिषद हा शब्द आलेला नाहीये. इथं लोकसभा विधानसभा जे की कनिष्ठ गृह आहेत, केंद्रामध्ये कनिष्ठ गृह आहे, संसदेचं कनिष्ठ गृह आहे लोकसभा, आणि विधानमंडळ म्हणजे राज्यात कनिष्ठ गृह आहे विधानसभा. इथं वरिष्ठ गृहाचा संबंध आला नाही. तर अगोदर काय म्हटलेलं होतं की लोकसभा किंवा विधानसभेमध्ये
महिलांना 1/3 जागा राखीव असतील. किती जागा राखीव असतील? 1/3 जागा राखीव असतील असं महिलांना सांगितलं. आणि बाकी जागा राखीव असतील एससी आणि एसटी ला. पण इथं महिला आणि पुरुष असं काही केलं नाही. म्हणजे इथं सगळ्याच्या सगळे कॅन्डिडेट पुरुष पण उभे राहू शकत होते, सगळे कॅन्डिडेट. किंवा इथं पण सगळ्याच्या सगळे कॅन्डिडेट पुरुष उभे राहू शकत होते. तर आतापर्यंत काय होतं की सरकार म्हणायचं की ऑलरेडी महिलांना आरक्षण आम्ही दिलंय, तुम्हाला जर उभं राहायचंय तर महिला आरक्षणातून तुम्ही उभे राहा. पण एससी एसटी मध्ये सेपरेट असं आरक्षण दिलेलं नव्हतं. याला इन शॉर्ट परत समजवतो. समजा महिलांना 100 पैकी 30 जागा दिल्या. 100 पैकी म्हणतापेक्षा आपण 90 पैकी म्हणूया. 90 पैकी याकरता म्हटलं 1/3 निघाला तो ना. तर 90 पैकी किती जागा दिल्या? 30. म्हणजे पूर्ण जागांच्या 3रा भाग दिल्या. किती जागा दिल्या? 30. मग उरल्या किती जागा? 60. उरल्या किती जागा? 60. त्या 60 मध्ये 12 जागा समजा एससी ला दिल्या आणि 9 जागा कोणाला दिल्या? एसटी ला. आता 30 जागा कोणाला आहेत? महिलांना. म्हणजे त्यांना आरक्षण तिथे दिलंय. इथं 12च्या 12 पुरुष उभे राहू शकतात किंवा महिला पण उभे राहू शकतात. इथे पण 12च्या 12 9च्या 9 पुरुष किंवा महिला पण उभे राहू शकतात. पण डेफिनेटली आपला पुरुष प्रधान समाज असल्यामुळे जर पुरुष जर कॉम्पिटिशनला उतरला तर शेवटी पुरुषाचं राजकारण थोडं वेगळं राहतं. तो निवडून येण्यासाठी पैसा किंवा रिलेशन मेंटेन ठेवणं या गोष्टी तो जास्त करतो. महिलांना घरातलं सगळं बघून मग त्या गोष्टी कराव्या लागतात. अशा सिच्युएशनला महिला कसं पुढे येतील राजकारणात? तर त्यासाठी त्यांनी काय केलं? महिला आरक्षण त्या जागा दिल्याच दिल्या. ज्या महिला आरक्षणाचा लाभ घेऊन एससी एसटी ओबीसी ओपन कुठले महिला तिथे उभे राहू शकतात. पण अजून सरकारने काय म्हटलं 106वी घटना दुरुस्तीनुसार की 12च्या 1/3 म्हणजे 4 जागा एससी कॅटेगरीच्या महिलांसाठी आणि 9च्या 1/3 म्हणजे 3 जागा एसटी कॅटेगरीच्या महिलांसाठी परत आम्ही काय करतोय? राखीव करतोय. म्हणजे आता या 30 महिला निवडून येतील. इकडे किती? 4 आणि इकडे किती? 3. म्हणजे महिलांची संख्या काय झाली? अजून वाढली. परत एकदा रिपीट करतो की या अगोदर 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती 1992 नुसार ऑलरेडी लोकसभा राज्यसभेमध्ये महिलांना 1/3 आरक्षण दिलं होतं. परंतु एससी एसटी कॅटेगरीच्या आरक्षणामध्ये महिलांना आरक्षण दिलं नव्हतं. तर या घटना दुरुस्तीमुळे एससी आणि एसटी कॅटेगरीमध्ये सुद्धा 1/3 आरक्षण महिलांना काय झालं? प्राप्त झालं. यालाच म्हटलं गेलं महिला आरक्षण विधेयक अधिनियम 2023. क्लिअर आहे? क्लिअर आहे सगळ्यांना? याच्यात अजून काही गोष्टी क्लिअर करणं नाही. तुम्ही मला तरी तर फक्त एससी आणि एसटी शब्द वापरलाय, ओबीसी शब्द का नाही वापरलाय? तर हे आरक्षण ओबीसीशी संबंधित नाही. म्हणजे तो पुढचा मुद्दा आहे. या कायद्यानुसार राज्यसभा आणि विधान परिषदेमध्ये महिला आरक्षणाची तरतूद नाहीये. म्हणजे ते जे दोन गोष्टी जे आहेत लोकसभा राज्यसभा, तर राज्यसभेत हा कायदा लागू होत नाही आणि नाही विधान परिषदेमध्ये हा कायदा लागू होतो. हा कायदा फक्त कुठं लागू होतो? लोकसभा आणि विधानसभेमध्ये. त्याच्यानंतर ओबीसी महिला आरक्षणाची तरतूद याच्यामध्ये नाही. इथं ओबीसी शब्द आलाय का? नाही. म्हणजे ओबीसीला इथं आरक्षण, ओबीसी महिलांना इथं आरक्षण लागू नाहीये. त्याच्यानंतर हे आरक्षण 15 वर्षाच्या कालावधीसाठी दिले जाईल आणि 15 वर्षानंतर परत एक तर एक्सटेंड केलं जाईल परत 15 वर्षासाठी. आणि जर महिलांची प्रॉपर प्रगती झालेली असेल असं दिसून आलं तर मग ते काय केलं जाईल? तिथून ते स्टॉप केलं जाईल. जसं आरक्षण 10 वर्षासाठी होतं तसं हे महिला आरक्षण किती वर्षासाठी राहील? हे 15 वर्षासाठी. आलं लक्षामध्ये? आता बघा, मग याच्या अगोदर महिलांना आरक्षण नव्हतं का? तर होतं, पण कॅटेगरीत आरक्षण नव्हतं. तर महिलांना आरक्षण कुठं होतं बघा? 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती ज्यावेळेस झाली 1992 त्यावेळेस पंतप्रधान होते पी.व्ही. नरसिंग. तर त्यांनी पंचायत राज संस्थांमध्ये आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये
म्हणजे याच्यामध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, शहरामध्ये नगरपंचायत, नगरपालिका, नगर परिषद आणि महानगरपालिकांमध्ये ऑलरेडी 1/3 आरक्षण महिलांना देण्यात आलेलं होतं. ऑलरेडी म्हणजे महिलांना आरक्षण होतं, पण तिथं SC ST मध्ये महिलांना आरक्षण देण्यात आलेलं नव्हतं, स्वतंत्र आरक्षण देण्यात आलेलं नव्हतं. मग यांना जर ऑलरेडी 1/3 आरक्षण जर दिलंय, तर मग SC ST मध्ये का परत आरक्षण वाढून दिलं? कारण की फक्त एवढ्या आरक्षणाने महिलांची प्रगती होणार नाही, तर त्यांना कॅटेगरीत पण जर आरक्षण दिलं तर अजून अनेक महिला लोकसभा किंवा विधानसभेमध्ये पार्टिसिपेट करून एक महिलेची प्रगती करू शकते, या उद्देशाने त्यांनी त्या ठिकाणी आरक्षण वाढवून दिलं. त्या ठिकाणी टिप दिली बघा मी, 73वी आणि 74वी जी घटना दुरुस्ती 1992 जी होती, ती पंचायत राजला घटनात्मक दर्जा मिळाला. त्यामुळे कसं असतं की एखाद्या गोष्टीला तयार करणं आणि त्या गोष्टीला प्रॉपर राबवणं, दोघांमध्ये फरक आहे. तर पंचायत राज सिस्टीम तयार झाली, परंतु तिला घटनात्मक दर्जा प्राप्त नसल्यामुळे तिला तेवढं व्हॅल्युएशन नव्हतं. आणि कुठल्याही गोष्टीला जेव्हा घटनात्मक दर्जा प्राप्त होतो, तेव्हा त्या गोष्टीचं महत्व वाढून जातं, त्याचे नियम कानून अजून स्ट्रॉंग होतात, त्याच्यात अजून डेव्हलपमेंट होते. आणि म्हणून पंचायत राजला 73 आणि 74 घटना दुरुस्तीनुसार त्याला घटनात्मक दर्जा काय झाला, प्राप्त झाला. IMP क्वेश्चन आहे, नेहमी विचारला जातो. येतं लक्षामध्ये? तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर आता इथून तुम्हाला साधारणतः 2 ते 3 मार्क तुम्हाला इथून प्राप्त होतील. तर 2 ते 3 मार्क म्हणजे महत्वाचं विधेयक आहे. महिलांचं वर्ष आहे, त्याकरता महिलांवर जेवढे पण योजना तयार होत आहेत, तर महिलांवरच्या योजना त्या ठिकाणी विचारल्या जातात. तर आपण या संपूर्ण आजच्या टॉपिक मध्ये काय काय शिकलो? तर महिला आरक्षण विधेयक 2023 जे आहे, जे की नारी शक्ती विधेयक आहे, हे किती घटना दुरुस्ती होती? 106वी. आणि विधेयक काय होतं? 128. मग याच्यामध्ये महिलांना आरक्षण ऑलरेडी होतं, परंतु फक्त कशामध्ये? SC आणि ST मध्ये. इथं महिलांना परत 1/3 आरक्षण देण्यात आले. या विधेयकानुसार, या घटना दुरुस्तीनुसार OBC महिलांना आरक्षण देण्यात आलेलं नाहीये. आणि ही जी घटना दुरुस्ती, हे जे विधेयक जे पारित झालेलं आहे, ते किती वर्षासाठी असणार आहे? 15 वर्षासाठी असणार आहे. येतं लक्षामध्ये? थँक्यू सो मच. हा सगळा व्हिडिओ आपण युट्यूबला टाकणार आहोत, तर युट्यूबला देखील तुम्ही रिपीट बघू शकता. थँक्यू सो मच.